केळी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह परिसरात यंदाच्या हंगामाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरली आहे। नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वीच केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत केळीला 2000 रुपयांहून अधिक दर मिळत होता, मात्र यंदा बाजारभावात 500 ते 1000 रुपयांची घसरण झाली असून दर निम्म्याहून कमी झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। परिणामी केळीच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय। यावल तालुक्यातील न्हावी तसेच आसपासच्या गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी बुरानपूर अंकलेश्वर महामार्गावरील मधुकर सहकारी साखर कारखाना चौफुलीवर जोरदार रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रसंगी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याची ठाम भूमिका घेतल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याचं दिसून आलंय। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, जळगाव। सध्या केळीच्या मध्ये सगळे दलालांचा जास्त सुळसुळाट चालू आहे। ज्यांच्या घरावर पत्र नाही, ज्याच्या घराले कुळ, तो म्हणतो मी तुमची 2 लाखाची गाडी वळतो। तो काय करतो, 2 चलन चांगले घेतो आणि 5वं 6वं चलन तुम्ही पळून जातो। बराच पैसा शेतकऱ्याला डुबवला आणि प्रशासनही त्याच्याकडे लक्ष देत नाही। हे बघा, यावल रावेर मध्ये राहून सुद्धा व्यापारी बुरानपूर बॉर्डर भाव काढत आहे, हे चुकीचं आहे। हे शेतकऱ्याची अवहेलना करत आहे। शेतकऱ्यावर अन्याय होतोय, शेतकऱ्यावर अन्याय होत आहे। आम्हाला वाचवा। गावात सुद्धा केळी व्यापारी भाव घेत नाहीये। हमी भाव पाहिजे।